पोलीस अधीक्षक बदलले तरी खालची यंत्रणा तीच। जेलमध्ये आरोपींना VIP ट्रीटमेंट। 2 महिन्यापूर्वी CDR तपासा, भाजप आमदार सुरेश धस यांचं आवाहन। बीड येथील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 2 महिने उलटले तरी देखील या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय मिळावा म्हणून बीडच्या मसाजोगचे ग्रामस्थ पुन्हा एकदा एकवटले आहेत। 25 तारखेला मसाजोग ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। या पार्श्वभूमीवर भाजप आमदार सुरेश धस यांनी मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांशी चर्चा केली। यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सुरेश धस यांनी संतोष देशमुख प्रकरणावरून सविस्तर भाष्य केलं आहे। सुरेश धस म्हणाले की मसाजोग ग्रामस्थांनी माझ्यावर हात वर करून विश्वास दाखवला आहे। या प्रकरणातील महाजन आणि पाटील या अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं पाहिजे ही मागणी आहे। सायबर सेलमधील 2 तज्ज्ञांची टीममध्ये नियुक्ती व्हावी। आरोपीचे फोन कॉल कुणाला झाले आहेत हे तपासले पाहिजे। मागील 2 महिन्यापूर्वीचे CDR तपासले पाहिजेत। पोलीस अधिकारी महाजन यांची बीड येथे नियुक्ती आहे। त्यांचे कामकाज केज पोलीस ठाण्यात कसे काय चालते या दोन्ही पोलिसांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे। केज पोलीस स्टेशनला मसाजोगकरांचा प्रचंड तीव्र असंतोष आहे की ते महाजन आणि पाटील यापैकी महाजन हे स्वतः पोलीस स्टेशनला आले आणि कॉम्प्युटरवरती काहीतरी काम करत बसले। याचा प्रचंड राग मसाजोगकरांना आलेला आहे। कारण हे जवळपास महाजन आणि पाटील हे 100% तपास केल्याच्या नंतर हे दोन्ही अधिकारी हे सहआरोपी होण्याच्या बेतात आहेत। सहआरोपी होतील आणि यांना सहआरोपी करावं अशी मसाजोगकरांची, नुसत्या मसाजोगकरांची नाही, तमाम केज तालुक्यातल्या सगळ्या लोकांची ही मागणी आहे, इच्छा आहे। कारण या महाजन आणि पाटील, राजेश पाटील या लोकांनी प्रचंड बळ या गँगला दिलेलं आहे। आकाची जी गँग आहे खालची, विष्णू चाटेपासून फरार आरोपी कृष्णा आंधळेपर्यंत सगळ्यांना बळ देण्याचं। कारण 307 ऑलरेडी कृष्णा आंधळेवर दाखल होता। कृष्णा आंधळेबरोबर म्हणजे 307चा फरार आरोपी असताना हे इथले पाटील आणि महाजन हे त्याला नित्य नियमाने भेटत होते आणि केज पोलीस स्टेशनमधले काही लोकांबरोबर ते याच्यामध्ये पण आलेले आहे, CCTVमध्ये सुद्धा गप्पा मारताना। आता 307च्या फरार आरोपी बरोबर जर पोलीस स्टेशनमधले लोक गप्पा मारित असतील तर मग यांच्याबद्दल काय होणार आहे? हा कृष्णा आंधळे अजूनही सापडायला तयार नाही। हा 307मध्ये ऑलरेडी फरार आहे आणि फरार असताना केजच्या पोलिसांबरोबर चहा पाणी पिताना दिसलेला आहे। मग ज्या अर्थी महाजन आणि पाटलाचं हे कृत्य आहे तर हे दोन्हीही लोक, महाजन अजून सस्पेंड नाहीत, फक्त राजेश पाटील सस्पेंड झालेला आहे, महाजन सुद्धा सस्पेंड व्हावा आणि हे दोघांनाही सहआरोपी करावं अशा प्रकारची मागणी आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मसाजोग।